हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही 5वा चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे इनसाइड द आयटम तो पाहणार आहोत. तर चला आपल्या या चॅप्टरला सुरुवात करूया. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, व्हॉट इज मीन बाय आयटम, आयटम काय असतो, तो त्याचा शोध कोणी लावला, त्याचा शोध लावत असताना कोणत्या कोणत्या वैज्ञानिकांनी त्यांचे अथक परिश्रम केले, प्रयत्न केले, बऱ्याचशा थेअरीज किंवा बरेचसे मॉडेल्स या ठिकाणी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेले होते. तर ज्या काही थिअरीज आहेत, जे काही मॉडेल्स आहेत, तर त्यांच्याबद्दल इन डिटेल थोडक्यात आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर चला आपला वेळ वाया न घालवता आपण आपल्या या चॅप्टरला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, कॅन यू रिकॉल, आठवते का तुम्हाला यापूर्वी सुद्धा आपण ॲटम काय असतं, मॅटर काय असतं किंवा स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर काय, तर याबद्दल माहिती पाहिलेली आहे यापूर्वीच्या स्टँडर्डमध्ये, प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये. आठवत नसेल तरी सुद्धा हरकत नाही, कारण आपण त्याचे जे काही आन्सर्स आहेत ते रिवाइज करणार आहोत. पहिल्यांदा बघा, मॅटर म्हणजे काय, तर मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाईज स्पेस. मॅटर हा काय असतो, अशी एखादी वस्तू असते, असा एनिथिंग म्हणजे काहीही असू शकतं. इथे बघा, एनिथिंग ज्याच्यामध्ये काय असेल, ज्याला स्वतःचा मास असेल, वस्तुमान असेल आणि तो काय करत असेल, जागा व्यापत असेल, तर त्यालाच आपण काय म्हणतो, तर त्यालाच आपण मॅटर म्हणतो. मग ही पेन असू शकते, कशाही कोणत्याही पदार्थांपासून, कोणत्याही सबस्टन्सेस पासून बनलेला एखादा पदार्थ असू शकतो. त्यानंतर पुढे बघा, दुसरा आहे ॲटम इज अ स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल विच रिटेन्स इट्स प्रॉपर्टी बाय फिजिकल और केमिकल चेंज. तर ॲटम हा कसा आहे, स्मॉलेस्ट आहे, म्हणजे खूप लहान आहे, इंडिव्हिज्युअल आहे, म्हणजे अगदी ज्याचे आपण भाग करू शकत नाही असा आहे, पार्टिकल आहे, छोटासा घटक आहे, जो की त्याच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी चेंज केल्यानंतर, आता बघा या ठिकाणी ऑर दिलेला आहे, बऱ्याच वेळेला त्याची फिजिकल प्रॉपर्टी चेंज केला तर तो बदलू शकतो, पण तो कसा आहे, इंडिव्हिज्युअल असणार, स्मॉलेस्ट असणार, या प्रॉपर्टीज मात्र काय असणार, त्याच्या कॉन्स्टंट ठरणार. तर बघा, त्यानंतर पुढचा ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर. ॲटम काय आहे, तर स्मॉलेस्ट युनिट आहे, कशाचा, तर मॅटरचा. त्यानंतर पुढे बघा आता, तर या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळतंय, तर या ठिकाणी तुम्हाला एक ॲटम पाहायला मिळतोय. आणि बघा, ॲटम हा मेनली 3 पार्टिकल्स पासून बनलेला असतो. त्याच्यामध्ये असतात प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. आता ही बेसिक माहिती आहे जी की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फक्त तुमच्या परीक्षेपुरतं किंवा मग तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिल्याप्रमाणेच न घेता आपण थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेतोय. तुमच्या बरेचसे जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, लाईक ऑलिम्पियड आहे किंवा इतर, तर त्याच्यामध्ये याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात ॲटमच्या संबंधातले. त्यामुळे ज्या काही बेसिक छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत त्या आपण सुरुवातीला क्लिअर करूया आणि मग आपण नंतर आपल्या पाठाकडे वळूया, ठीक आहे. तर बघा, ॲटमचे मेनली 3 पार्टिकल्स असतात. पहिला पार्टिकल असतो प्रोटॉन, दुसरा आहे इलेक्ट्रॉन, तिसरा आहे न्यूट्रॉन. आता याच्यामध्ये बघा, ज्या पद्धतीने एखादी सेल असते, सेल म्हणजे काय, पेशी असते, फॉर एक्झाम्पल दिस इज अ सेल. याच्यामध्ये काय असतो, न्यूक्लियस असतो, केंद्रक असतो, बरोबर. तशाच पद्धतीचा एक केंद्रक या ॲटममध्ये सुद्धा असतो, ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण न्यूक्लियस असं म्हणतो. कॉमन आहे दोघांमध्ये, जो काही सेंटरचा भाग असेल, सेंटरचा पोर्शन असेल, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. मग आता या न्यूक्लियसमध्ये आणि त्या न्यूक्लियसमध्ये थोडासा फरक आपल्याला पाहायला मिळतो. तर या न्यूक्लियसमध्ये काय असतं, तर जेनेटिक मटेरियल असतं इन द फॉर्म ऑफ RNA और DNA. तर या न्यूक्लियसमध्ये मात्र काय आढळतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आढळतात. आणि याच्या भोवताली शेलमध्ये फिरणारे हे जे काही तुम्हाला ब्लॅक कलरचे डॉट्स दिसत आहेत, तर हे ब्लॅक कलरचे डॉट्स म्हणजेच काय, तर आपले इलेक्ट्रॉन्स आहेत. आता त्यांच्याबद्दलची थोडीशी थोडक्यात माहिती आपण आता मिळवूया. तर बघा, हे जे काही प्रोटॉन्स आहेत आणि न्यूट्रॉन आहेत हे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात, हे आपण नुकतंच पाहिलं. त्यानंतर इलेक्ट्रॉन्स काय करतात, तर त्या न्यूक्लियसच्या भोवताली फिरत असतात. आणि प्रोटॉन हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज आहे, तर न्यूट्रॉन हा कसा आहे, न्यूट्रल आहे. यामध्ये बघा, प्रोटॉन कसा आहे, 1 मिनिट, तर हा प्रोटॉन कुठे असतो, न्यूक्लियसमध्ये असतो. So proton is positively charged, neutron is neutral, but what about electron? Electron is negatively charged.
आता न्यूक्लियस मध्ये काय असतो, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतो. न्यूट्रॉन तर चार्जलेस आहे, याच्यावरती चार्जच नाहीये. मग न्यूक्लियस मध्ये जे काही वेगवेगळे पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये काय आहे, हा प्रोटॉन आहे आणि हा प्रोटॉन कसा आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे. त्यामुळेच एखाद्या ॲटमचा जो काही न्यूक्लियस असेल तो कसा ठरतो, तर तो पॉझिटिव्हली चार्ज असतो. का पॉझिटिव्हली चार्ज असतो, कारण त्याच्यामधले जे काही प्रोटॉन्स आहेत ते पॉझिटिव्ह असतात. म्हणूनच न्यूक्लियस, कोणत्याही ॲटमचा जो काही न्यूक्लियस असेल तो कसा असतो, पॉझिटिव्हली चार्ज असतो. इज इट क्लिअर? त्यानंतर आता आपण थोडेसे पुढे जाऊया, थोडेसे पुढच्या भागाकडे जाऊया. तर बघा, सुरुवातीला जी काही ॲटमचा कॉन्सेप्ट होता तो कोणी मांडला, कशा पद्धतीने मांडला, तर बघा इंडियन फिलॉसॉफर एक भारतीय तत्वज्ञ होते ज्यांना आपण कणाद म्हणायचं. ते 6व्या शतकाच्या पूर्वी राहायचे, बिफोर ख्रिस्त राहायचे. आणि त्यांनी काय केलं होतं, एक स्टेटमेंट केलेलं होतं, त्यांनी एक विधान केलेलं होतं. आणि ते स्टेटमेंट काय होतं, देर इज अ लिमिट टू डिवाइड मॅटर इंटू स्मॉल पार्टिकल्स. द डिव्हिजिबल पार्टिकल्स दॅट constitute matter when named by Kanad Muni as Paramanu, meaning the smallest particle. He also stated that Paramanu is indestructible. तर बघा, इंडियन फिलॉसॉफर होते ज्यांना आपण कणाद म्हणायचो. तर ते 6व्या सेंचुरीच्या पूर्वी राहायचे. त्यांनी काय केलं, तर त्यांनी सांगितलं की त्यांनी एक स्टेटमेंट केलं, एक विधान केलं. काय स्टेटमेंट केलं, तर त्यांनी असं स्टेटमेंट केलं की प्रत्येक मॅटरला जर आपण छोट्या छोट्या एका लिमिटपर्यंत डिवाइड केलं, एका मर्यादेपर्यंत त्याचं विभाजन केलं, तर त्याचे छोट्या छोट्या पार्टिकल्समध्ये रूपांतर होतं. आणि हा जो काही इंडिव्हिजिबल पार्टिकल आहे, तर याला आपण काय म्हणतो, तर याला आपण कणाद मुनींनी काय नाव दिलं, तर कणाद मुनींनी याला परमाणू असं नाव दिलं. आणि परमाणूचा अर्थ काय होतो, तर स्मॉलेस्ट पार्टिकल्स. फॉर एक्झाम्पल बघा, आपण जर एखादा खडूचा तुकडा घेतला आणि जर त्याला क्रश केलं, त्याचं थोडंसं आपण काय केलं, त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला, आणि तो जो काही फोर्स असेल त्या फोर्समुळे काय होईल, तर त्याच्या छोट्या छोट्या पार्टिकल्समध्ये, स्मॉलेस्ट पार्टिकल्समध्ये रूपांतर होईल. आणि ते जे काही छोटे छोटे स्मॉल पार्टिकल्स असतील त्यालाच त्यांनी काय दिलं, तर परमाणू असं नाव दिलं. आणि त्यांनी असं सुद्धा सांगितलं की हा जो काही परमाणू आहे तो कसा आहे, इनडिस्ट्रक्टिबल आहे, त्याचा आपण नाश करू शकत नाही असा तो आहे. पुढे बघा, ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रिटस. तर 5व्या शतकाच्या पूर्वी एक ग्रीक फिलॉसॉफर होते ज्यांचं नाव होतं डेमोक्रिटस. त्यांनी सुद्धा असं सांगितलेलं होतं की मॅटर हे स्मॉल पार्टिकल्सनी बनलेलं आहे, ज्यांना आपण काय करू शकत नाही, डिवाइड करू शकत नाही. आणि हे जे काही स्मॉलेस्ट पार्टिकल्स आहेत मॅटरचे, तर त्यांनी त्याला ॲटम असं नाव दिलं. आणि ग्रीक लँग्वेजमध्ये ॲटमॉस म्हणजेच काय, तर विच मीन्स द वन विच कॅन नॉट बी कट. याचा अर्थ काय होतो की ॲटमॉस म्हणजे असा पदार्थ ज्याला आपण कट करू शकत नाही. तर बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगते, या ठिकाणी जे काही ॲटम्स असतात ते कुठल्याही फॉर्ममध्ये नायदर डिस्ट्रॉय होतात किंवा नायदर क्रिएट होतात. त्यांचं फक्त काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं. म्हणजे बघा, जे काही ॲटम्स आहेत त्यांना आपण डिस्ट्रॉयही करू शकत नाही आणि त्यांना आपण काय करू शकत नाही, क्रिएटही करू शकत नाही. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत एका सायंटिस्टनी. आता बघा, कणाद यांनी त्यांचं स्टेटमेंट मांडलं, डेमोक्रिटस यांनी त्यांचं स्टेटमेंट मांडलं. त्यांच्यानंतर एक सायंटिस्ट आले. आता असे बरेचसे सायंटिस्टच्या थेरीज आपण पाहणार आहोत. त्यांच्यानंतर एक सायंटिस्ट आले ज्यांचं नाव होतं डाल्टन. आणि त्यांनी काय केली, ॲटमच्या बाबतीतली एक थिअरी मांडली. आणि ही जी काही थिअरी होती ती काय सांगते बघा, लक्षात घ्या. ब्रिटिश सायंटिस्ट जॉन डाल्टन पुट फोर्थ इन 1803 AD ही सेलिब्रेटेड ॲटॉमिक थिअरी. तर त्यांनी 1803 मध्ये काय केली, एक थिअरी मांडली ज्याला त्यांनी ॲटॉमिक थिअरी असं नाव दिलं. अकॉर्डिंग टू दिस थिअरी, matter is made up of atoms and atoms are indivisible and indestructible. तर या थेरीनुसार त्यांनी काय सांगितलं, जे काही मॅटर आहे ते ॲटम्स पासून आणि जे काही ॲटम्स आहेत तर ते काय आहेत, इंडिव्हिजिबल आहेत किंवा इनडिस्ट्रक्टिबल आहेत, हे त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं all atom of an element are alike while different element have different atom with different mass. तर बघा, एखाद्या एलिमेंट मधले लाईक म्हणजे काय, तर सारखे ज्याला आपण म्हणतो. तर एखादा पदार्थ आहे, आता समजा ही पेन आहे,
तर या पेन मधले सर्वचे सर्व आयटमची जी काही रचना असेल ती सारखी असेल, कारण एकाच सबस्टन्स पासून हा पदार्थ बनलेला आहे. प्लास्टिक असेल किंवा फायबर असेल. जर समजा आपण एखादा पदार्थ घेतला, फॉर एक्झाम्पल आपण साधा प्लेन राईस घेतला, तर त्याच्यामधले जे काही आयटम्स असतील ते काय असतील, सेम असतील, अलाइक असतील. का सेम असतील? कारण त्याच्यामध्ये इतर कॉन्स्टिट्यूएंट मिक्सअप झालेले आहेत का? नाही झाले. त्यानंतर पुढे बघा, तर हे जे काही डिफरंट एलिमेंट्स आहेत तर त्यांना काही आपण जर दुसऱ्या वेगवेगळ्या एलिमेंट्स मध्ये पाहिलं तर त्यांच्यामध्ये वेगवेगळे आयटम्स असू शकतात वेगवेगळ्या मासचे. तर जॉन डाल्टन यांचं ॲटॉमिक मॉडेल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांनी फक्त असंच सांगितलेलं की त्यांच्या थेअरीनुसार की ॲटम हा इंडिव्हिजिबल इनडिस्ट्रक्टिबल पार्टिकल आहे. तुम्ही इतकं जरी लिहिलं 1 मार्क्ससाठी ही थेअरी विचारली जाऊ शकते, मे बी 3 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते. तर त्यासाठी तुम्हाला हे सर्वचे सर्व पॉईंट्स लिहावे लागतील. आता त्यानंतर बघा, हे करून पहा, आपल्याला काहीतरी करायचंय, पण नेमकं काय करायचंय हे लक्षात घ्या. आपल्याला एक सॉलिड बॉल घ्यायचा आहे आणि एक बुंदीचा लाडू घ्यायचा आहे. तर तुम्ही म्हणाल मॅम लाडू घेऊन काय आपण खाणार का? तर नाही. तर आय नो बुंदीचे लाडू स्वीट पदार्थ आहे, सर्वांनाच आवडत असेल. बट बघा, एक आपल्याला सॉलिड बॉल घ्यायचा आहे, एक्सपेरिमेंट करायचं, लक्ष द्या. एक सॉलिड बॉल घ्यायचा आहे, एक बुंदीचे लाडू घ्यायचे आहे. तर दोघांवरती सेम प्रेशर आपल्याला अप्लाय करायचं. तर आपल्या काय लक्षात येतं, तशाच पद्धतीने एक सॉलिड बॉल घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याला एका शार्प नाईफनं, म्हणजे काय, एका तीक्ष्ण अशा सुरीनं त्याला कट करायचंय. तर आपल्याला काय आढळतं, बुंदीचा लाडू जर आपण घेतला, त्याचं जे काही इंटरनल स्ट्रक्चर असेल तर ते कसं असतं, तर ते स्मॉलर पार्टिकल्स म्हणजे बुंदीज एकमेकांना काय केलेले असतात, चिटकलेले असतात. आणि जर आपण सॉलिड बॉलचा विचार केला तर त्याच्याबद्दलचा जर थोडक्यात विचार केला आपण, तर त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं इंटरनल स्ट्रक्चर नसतं. ॲटमनं सुद्धा डाल्टन यांनी असंच सांगितलं की जे काही बी हार्ड आहे, आउटर मोस्ट भाग आहे तो हार्ड आहे, सॉलिड स्पियर आहे आणि त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं इंटरनल स्ट्रक्चर नाही. तर बघा, डाल्टनच्या ॲटॉमिक थेअरीनुसार त्यांनी असं हे सुद्धा सांगितलं की जे काही मास आहे ते ॲटममध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. आता बघा, ही बुंदी आहे, तर या बुंदीवरती जर आपण प्रेशर अप्लाय केला तर एक एक आपल्याला बुंदीचा कण अशा पद्धतीने पाहायला मिळेल, बरोबर. बट जर आपण त्या सॉलिड बॉलवरती असाच एवढाच प्रेशर लावला तर तो त्याच्यामध्ये काही फरक पडेल का? तर काही फरक पडणार नाही. म्हणूनच जॉन डाल्टन यांनी ॲटमची तुलना एका सॉलिड बॉल सोबत केली आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की त्यांचं जे काही मास आहे ते काय असतं, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतं. त्यानंतर पुढे बघा की सायंटिस्ट जे थॉम्सन यांनी काय केलं, एक्सपेरिमेंटली. आता आपण पुढच्या एका सायंटिस्टकडे वळतोय ज्यांचं नाव होतं जे थॉम्सन आणि त्यांचं जे काही प्लम पुडिंग मॉडेल आहे ते आपण आता पाहणार आहोत. यापूर्वी आपण कोणतं मॉडेल पाहिलं, तर डाल्टनचं ॲटॉमिक मॉडेल पाहिलं. तर त्यांनी सांगितलं, एक्सपेरिमेंटली त्यांनी प्रूव्ह सुद्धा केलं की निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स ॲटमच्या आतमध्ये असतात, ज्यांचं वजन हे 1800 टाइम्स लेस असतं हायड्रोजन ॲटमच्या, म्हणजे इलेक्ट्रॉन्स थोडक्यात. तर हे जे काही पार्टिकल्स आहेत त्यांना नंतर इलेक्ट्रॉन असं नाव देण्यात आलं. कॉमन सबस्टन्स आर युजली इलेक्ट्रिकली न्यूट्रल, आणि हे जे काही पदार्थ असतात ते इलेक्ट्रिकली काय असतात, न्यूट्रल असतात. का न्यूट्रल असतात ते आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. ऑब्वियसली द मॉलिक्युल्स ऑफ द सबस्टन्स अँड द ॲटम विच कंबाईन केमिकली टू फॉर्म मॉलिक्युल्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्यानंतर पुढे बघा, थॉम्सन ओव्हरकम दिस डिफिकल्टी बाय पुटिंग फॉर्थ द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. तर त्यांनी जे काही सांगितलेलं होतं प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम, त्याच्यामध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स आणि बॉल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज हे त्यांनी सांगितलेलं होतं थोडक्यामध्ये. त्यानंतर पुढे बघा, आता त्यांनी त्या प्लम पुडिंग मॉडेलमध्ये नेमकं काय सांगितलं. द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम पुट फोर्थ बाय थॉम्सन इन द इयर 1904 इज द फर्स्ट मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. आणि जेव्हा त्यांनी जे काही थॉम्सन होते त्यांनी 1904 मध्ये प्लम पुडिंग मॉडेल त्यांचं ठेवलेलं होतं पहिल्यांदा, आणि त्यामुळेच काय, तर जे काही ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे समजतं. पुढे बघा पुढचा मुद्दा, अकॉर्डिंग टू दिस मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ॲटम अँड द नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आर एम्बेडेड इन इट. तर यांच्या मॉडेलनुसार यांनी काय सांगितलं, जो काही पॉझिटिव्हली चार्ज आहे तो ॲटमच्या थ्रू आउट म्हणजे संपूर्ण ॲटममध्ये पसरलेला आहे
आणि जो काही निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहे ते त्याच्यामध्ये एम्बेडेड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एखादा पदार्थ आहे, फॉर एक्झाम्पल आपली दुधाची खीर आहे. ओके, फक्त आणि त्याच्यामध्ये काय आहे तर हे ड्रायफ्रुट्स आहेत. तर दुधाची खीर काय झाली तर दुधाची खीर इज पॉझिटिव्हली पॉझिटिव्ह पार्ट अँड जो काही ड्रायफ्रुट्स असतील तर ते काय झाले तर त्या आयटमचा निगेटिव्ह पार्ट असतील. ओके, तर इथेपर्यंतचा भाग तुम्हाला समजला. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट पॉईंट बघा, the distributed positive charge is balanced by the negative charge on the electrons, therefore the atom becomes electrically neutral. तर जे काही डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज होता तो बॅलन्स केला जातो. कोणाद्वारे बॅलन्स केला जातो तर इलेक्ट्रॉन्स जो काही निगेटिव्ह चार्ज असतो तर त्यांच्याद्वारे काय केलं जातं बॅलन्स केला जातो आणि म्हणूनच ॲटम काय असतो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. पण बघा, ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल बट द न्यूक्लियस ऑफ द ॲटम इज पॉझिटिव्हली चार्ज. का पॉझिटिव्हली चार्ज असतो हे आपण पाहिलेलं आहे. तर हे होते जे थॉम्सन आणि त्यांनी हे प्लम पुडिंग मॉडेल काय केलेलं होतं मांडलेलं होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ओव्हरऑल जो काही ॲटम आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे, बट त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर त्याच्यामध्ये जे काही निगेटिव्ह चार्ज आहे ते मात्र काय आहे एम्बेडेड आहे. त्यानंतर बघा, प्लम पुडिंग काय असतं. आपण म्हणतोय की जे थॉम्सन यांनी प्लम पुडिंग मॉडेल मांडलं, पण हे प्लम पुडिंग काय आहे बघा. प्लम पुडिंग और प्लम केक सुद्धा याला म्हणलं जातं. हे एक स्वीट डिश आहे जी की ख्रिसमसच्या वेळेस तयार केली जाते. पूर्वीच्या काळी काय केलं जातं पश्चिमात्य देशामध्ये जे काही ड्रायड फ्रुट्स आहेत ज्याला प्लम म्हणलं जायचं तर ते वापरून ते केक बनवायचे आणि त्या दिवशी आता काय केलं जातं तर याच्यामध्ये रेझिन्स किंवा डेट्स म्हणजे खजूर किंवा मग आपण ज्याला मनुके म्हणतो तर ते सुद्धा वापरून हे प्लम पुडिंग केक काय केलं जातं ते बनवलं जातं. तर बघा, सिम्पली साधा सरळ भाग होता ज्याच्यामध्ये आपण डाल्टनची ॲटॉमिक थेअरी पाहिली, त्याच पद्धतीने थॉम्सन पुडिंग मॉडेल आपण पाहिलं. तर याद्वारे आपल्याला थोडंसं भाग समजलेला आहे. यापुढे सुद्धा बरेचसे सायंटिस्टने त्यांचं रिसर्च कंटिन्यू केलं, बरेचसे थेअरीज त्यांनी मांडल्या आणि त्या ज्या थेअरीज आहेत त्या आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.